जग हे धम्मराज्य बनविणे याचा उर्वरित भाग आपण आता बघत आहोत. तेव्हा भगवान बुद्धांनी विचारले, जोपर्यंत तुम्ही दृष्टवृत्तीचा त्याग करून सद्प्रवृत्तीचा अंगीकार करण्याचे मनास शिक्षण दिले नाही, तोपर्यंत गत दुष्कर्मांचे विरेचन आणि नव्या दुष्कर्मांचा प्रारंभ न करणे या क्रियांना काय अर्थ आहे. भगवान बुद्धांच्या मते हा त्या धर्मातील एक गंभीर दोष होता. सद्प्रवृत्ती हीच चिरस्थायी चांगुलपणाचे अधिष्ठान आणि हमी आहे. म्हणूनच भगवान बुद्धांनी चित्ताच्या साधनेला म्हणजेच माणसाच्या वृत्तीला सुसंस्काराने वळण लावण्याला अगदी पहिले स्थान दिले आहे. धर्माचा जो दुसरा उद्देश भगवान बुद्ध अत्यांतिक महत्त्वाचा मानतात, तो म्हणजे एखादे तत्त्व उचित म्हणून समजल्यावर जरी कोणी साथी नसला तरी धैर्याने तत्त्वाच्या मार्गापासून विचलित न होणे. सलेख सुतामध्ये भगवान बुद्धांनी या मुद्द्यावर भर दिलेला आहे. येथे ते म्हणतात, जरी दुसरे लोक हानिकारक वर्तन करत असले तरी मी काही हानिकारक कृत्य करणार नाही, अशा निश्चयाने तुम्ही आपले मन निर्मल बनविले पाहिजे. जरी दुसरे लोक हत्या करत असले तरी तुम्ही हत्या करता कामा नये. जरी दुसरे लोक चोरी करत असले तरी तुम्ही चोरी करता कामा नये. दुसऱ्या लोकांचे जीवन श्रेष्ठ नसले तरी तुमचे जीवन श्रेष्ठच असले पाहिजे. दुसरे लोक खोटे बोलत असले, निंदा करत असले, जोरजोराने निषेध करत असले, बडबडत असले तरी तुम्ही तसे करता कामा नये. जरी दुसरे लोक लोभी असले तरी तुम्ही लोभी असता कामा नये. जरी दुसरे लोक द्वेष करत असले तरी तुम्ही द्वेष करता कामा नये. जरी दुसरे मिथ्या दृष्टीचे, मिथ्या संकल्पाचे, मिथ्या वाणीचे, मिथ्या क्रियेचे, मिथ्या समाधीचे असले तरी मी मात्र सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाणी, सम्यक कर्म, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी या अष्टांग मार्गातून विचलित होणार नाही. जरी दुसरे सत्य आणि निर्वाण याबाबत चुकत असले तरी तुम्ही सत्य आणि निर्वाण यांच्या बाबतीत मार्गापासून विचलित होता कामा नये. जरी दुसरे लोक आळस आणि तंद्री यांच्या अधीन असले तरी तुम्ही मात्र या दोषापासून विमुक्त असले पाहिजे. जरी दुसरे लोक गर्विष्ठ असले तरी तुम्ही मात्र विनम्र असले पाहिजे. जरी दुसरे लोक शंकाकुल असले तरी तुम्ही मात्र निशंक असले पाहिजे. जरी दुसरे लोक क्रोध, द्वेष, मत्सर, कुपणता, लोभ, ढोंग, कपट, निर्बुद्धपणा, उद्धटपणा, आगाऊपणा, दुष्टसंगत, आळशीपणा, अंधश्रद्धा, निर्लज्जपणा, सत असत, विवेकाचा अभाव, अडाणीपणा, निष्क्रियता, गोंधळ, शहाणपणाचा अभाव इत्यादी दोषांनी युक्त असले तरी तुम्ही मात्र या दोषाच्या विरोधी असलेले गुण अंगी बाणविणे पाहिजे. दुसरे लोक जरी लौकिक वस्तूंना चिटकून असले, त्यावरील आपली पकड सैल होऊन देत नसले तरी तुम्ही मात्र अशा वस्तूंना न चिकटता त्या त्यागशील राहिले पाहिजे. मी असे म्हणतो की चेतनाशक्ती विकसित झाल्याने वाणी आणि कर्म काय तर समग्र विज्ञान म्हणजे जाणीव सुद्धा प्रभावित होते. म्हणून हे चुंद माणसाने करावयाचे संकल्प मी जे वर तपशिलाने सांगितले आहेत ते करावयास लावणाऱ्या चेतनाशक्तीचा विकास केला पाहिजे. भगवान बुद्धाच्या मतानुसार धम्माचा उद्देश हा असा आहे. धर्म हा तेव्हाच सदधम्म असतो जेव्हा तो सर्वांना ज्ञानाचा मार्ग मोकळा करतो. धम्माला सदधम्माचे रूप येण्यासाठी त्याने प्रज्ञेला उत्तेजन दिले पाहिजे. जेव्हा धम्म विद्या सर्वांस मोकळी करतो तेव्हा तो सदधम्म होय. ज्ञानार्जनाची मुभा सर्वांस मोकळी ठेवता येत नाही, असा ब्राह्मणी सिद्धांत होता. या सिद्धांतानुसार ती फक्त थोडक्याच लोकांना असली पाहिजे.
ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या त्रैवर्णिकांनाच ब्राह्मणी सिद्धांताप्रमाणे ज्ञानार्जनाची अनुज्ञा होती आणि त्यापैकीही ती फक्त या त्रैवर्णिकांतील पुरुष वर्गालाच होती. स्त्रिया या ब्राह्मण, क्षत्रिय अथवा वैश्य असोत, त्याचप्रमाणे शूद्र पुरुष असो अथवा स्त्री असो, त्या सर्वांनाच ज्ञानार्जनाचाच काय पण साक्षरतेचाही अधिकार नव्हता. ब्राह्मणाच्या या भयंकर सिद्धांताविरुद्ध भगवान बुद्धांनी बंड उभारले. ज्ञानमार्ग, मग तो पुरुष असो अथवा स्त्री असो, तो सर्वांना मोकळा असला पाहिजे असे भगवान बुद्ध शिकवित असत. पुष्कळ ब्राह्मणांनी त्यांच्या मताला विरोध केला. लोहितच्या ब्राह्मणाबरोबर झालेला त्यांचा वादविवाद त्याच्या या मतावरती चांगलाच प्रकाश टाकतो. एकदा कोसल जनपदातून आपल्या संघातील अनेक भिक्षूसह परिभ्रमण करत असताना तथागत शालवाटिका या नावाच्या शालवृक्ष रांगांनी परिवेष्टित अशा एका खेडगावी आले. यावेळी शालवाटिकेतील लोहितच्या नावाचा एक ब्राह्मण राहत असे. ही शालवाटिका चांगली गजबजलेली, कुरणे, झाडी आणि धनधान्यांनी भरलेला प्रदेश होता. हा प्रदेश कोशलचा राजा प्रसेनजित याने त्या ब्राह्मणाला सर्व अधिकारासहित दान केलेला होता. जर एखाद्या श्रमणाने किंवा ब्राह्मणाने ज्ञान अर्जन केले तर त्याने ते ज्ञान स्त्री अथवा शूद्रांना देऊ नये असे त्या लोहितच्या ब्राह्मणाचे मत होते. तथागत शालवाटिकेत राहत आहेत हे लोहितच्या ब्राह्मणाला कळले. हे कळाल्यावर लोहितच्याने आपला नावी भेसिकियास सांगितले, भेसिका, इकडे ये, ऐक. तो श्रमण गौतम जेथे उतरला आहे तेथे जा आणि नाव सांगून त्याला विचार, तुझा आजार आता बरा आहे ना? तुझी प्रकृती, स्वास्थ्य ठीक आहे ना? हे कुशल प्रश्न झाल्यावर त्याला सांग, उद्या आपण आपल्या भिक्खू संघासह लोहितच्या ब्राह्मणाकडे भोजनास यावे. तो नावी म्हणाला, ठीक आहे महाराज. लोहितच्या आज्ञेप्रमाणे त्याने तथागताकडे जाऊन सांगितल्याप्रमाणे त्याला आमंत्रण दिले. तथागताने त्या विनंतीला मूक संमती दिली. दुसऱ्या दिवशी सकाळी वस्त्र परिधान करून व आपले भिक्षापात्र हाती घेऊन तथागत आपल्या भिक्खू संघासह शालवाटिकेकडे निघाले. भगवान बुद्धांना आणण्यासाठी लोहितच्याने पाठविलेले दूत भगवान बुद्धांच्या मागे मागे एक पाऊल टाकीत चालत होता. रस्त्यात त्याने तथागतांना लोहितचे ते दुष्ट मत म्हणजे श्रमण अथवा ब्राह्मणाने ज्ञान अथवा विद्या स्त्री आणि शूद्रांना शिकवू नये हे सांगितले. तथागतांनी उत्तर दिले, भेसिका, ठीक आहे, ठीक आहे. तथागत त्या लोहितच्या ब्राह्मणाच्या निवासस्थानी गेले आणि त्यांच्याकडे जे स्थान करून ठेवलेले होते त्या ठिकाणी जाऊन बसले. त्या लोहितच्या ब्राह्मणाने बुद्ध संघप्रमुखाला आपल्या हाताने गोड, कठीण आणि मऊ प्रकारचे अन्न ते नको नको म्हणेपर्यंत वाढले. तथागतांनी भोजन संपल्यानंतर आपले भिक्षापात्र आणि हात धुतले. नंतर लोहितचं एक ठेंगणे आसन आणून तथागतांच्या बाजूला त्या आसनावरती बसला. लोहितचं अशा रीतीने बसल्यावर तथागतांनी विचारले, लोक म्हणतात की श्रमण अथवा ब्राह्मणाने ज्ञान अथवा विद्या स्त्री अथवा शूद्रांना शिकू नये असे तुझे मत आहे. ही गोष्ट खरी आहे काय? लोहितच्या म्हणाला, होय होय गौतमा, माझे तसेच मत आहे. लोहितच्या, तुला काय वाटते, तू शालवाटिकेत नांदत आहेस नाही का? होय गौतमा, मी शालवाटिकेत नांदत आहे. लोहितच्या, मग कल्पना कर की जर कोणी असे बोलला, या शालवाटिकेत लोहितच्या ब्राह्मणाचे राज्य आहे, त्याला एकट्यालाच या शालवाटिकेचे उत्पन्न आणि त्याच उत्पन्न होणारा माल याचा उपभोग घेऊ द्या, दुसऱ्या कोणालाही काही देऊ नका.
असे बोलणाऱ्याला, तुझ्यावर अवलंबून असणाऱ्यांना तो संकटात टाकणारा आहे असे तू मानशील की नाही? अर्थात गौतमा, मी त्याला संकट निर्माताच समजेन. अशा संकट निर्मात्याला तू त्याचा हितकर्ता मानशील काय? लोहच्छाने उत्तर दिले, अर्थात नाही गौतमा, मी त्याला त्याचा हितकर्ता मानणार नाही. अशा रीतीने त्याच्या हिताची पर्वा न करणाऱ्या माणसाचे अंतःकरण प्रेमभावयुक्त आहे, वैरभावयुक्त आहे असे तू म्हणशील. गौतमा, मी ते वैरभावयुक्त आहे असे मानेन, पण ज्यामुळे माणसाचे अंतःकरण वैरभावयुक्त होते तो सिद्धांत तू चांगला का वाईट मानशील? गौतमा, मी तो सिद्धांत वाईट आहे असेच मानेन. मग लोहिच्छ, मला सांग, कोसलचा प्रसेनजित राजा काशी आणि कोशल प्रांतात अधिपती नाही काय? होय गौतमा, तो कोसल आणि काशीचा अधिपती आहे. मग लोहिच्छ, कल्पना कर, कोणीतरी असे बोलला की कोसलचा प्रसेनजित राजा याच्या छत्राखाली काशी आणि कोसल प्रांत आहेत. त्याला एकटालाच त्या काशी कोशलचे उत्पन्न आणि तेथे उत्पन्न होणारा माल याचा उपभोग घेऊ द्या, दुसऱ्या कोणालाही काही देऊ नका. तर असे बोलणाऱ्या मनुष्याला तू आणि ते जर इतर प्रसेनजिताचे आश्रित आहात त्यांना संकटात टाकणारा मनुष्य म्हणून तू मानशील की नाही? होय गौतमा, मी त्याला संकटकर्ताच समजेन. अशा संकटकर्ता माणसाला तू हितकर्ता मानशील काय? नाही गौतमा, तो त्याचा हितकर्ता नव्हे, आणि जर त्याचा हितकर्ता नसेल तर त्याचे अंतःकरण लोकांसंबंधी प्रेमयुक्त आहे की वैरयुक्त आहे? गौतमा, ते वैरयुक्त आहे. ज्या सिद्धांताने माणसाचे अंतःकरण वैरमुक्त होते तो सिद्धांत तुझ्या मते वाईट आहे की चांगला? गौतमा, तो सिद्धांत वाईट आहे. मग लोहिच्छ, तू हे मान्य करतोस की जर तुला कोणी सांगू लागले की तू शालवाटिकेचा स्वामी असल्यामुळे तिच्या उत्पन्नाचा आणि मालाचा तू एकट्यानेच उपभोग घ्यावा, दुसरं कोणालाही त्यातील काही देऊ नये, त्याप्रमाणे कोणी असे बोलू लागला की कोसलचा प्रसेनजित राजा काशी कोसलचा राजा असल्यामुळे त्याचे सर्व उत्पन्न त्याने एकट्यानेच भोगावे, दुसरा कोणाला त्याने काहीही देऊ नये, तर जो तुझवर अवलंबून असणाऱ्या लोकांना आणि त्याप्रमाणेच तुला आणि तुझ्यासारख्या राजाच्या आश्रितांना संकटात टाकणारा ठरेल. असे जे दुसऱ्यांना संकटात टाकतात त्यांच्या ठिकाणी प्रेमभावनेचा अभाव आणि वैरभावाचा प्रभाव दिसतो, आणि अंतःकरणात वैरभावाचा प्रादुर्भाव करणारा सिद्धांत हा गैर आहे. तद्वत हे लोहिच्छ, जो कोणी श्रमण अथवा ब्राह्मण विद्या आणि ज्ञान स्त्री पुरुषांना देऊ नये असे म्हणतो, त्याचे ते मत वैरभावावरती आधारल्यामुळे तो संकट निर्माता ठरतो. अशा प्रकारे जो कोणी स्त्री शूद्रांना ज्ञान आणि विद्या देऊ नये असे म्हणतो तो दुसऱ्यांच्या मार्गात अडचणी उभा करतो, तो त्याचा हितचिंतक ठरत नाही. अशा प्रकारे जो मनुष्य दुसऱ्याचे हित चिंतित नाही तो त्यांचा शत्रू ठरतो, आणि तो सिद्धांत एकाला दुसऱ्याचा शत्रू बनवतो. तो सिद्धांत गैर आहे. धम्म जेव्हा केवळ विद्या पुरेशी नाही, कारण त्यामुळे पोकळ पांडित्य निर्माण होते असे शिकवितो, तेव्हा त्याला सदधम्मरूप प्राप्त होते. एकदा भगवान बुद्ध कोसंबीच्या सुस्वर विहारात राहत होते. तेव्हा जमलेल्या त्या लोकांना ते उपदेश करत होते. त्यांच्यामध्ये एक ब्रह्मचारी होता. त्या ब्रह्मचार्याला अभिमान वाटत असे की वेदज्ञानात आपण अद्वितीय आहोत. वादविवादात हरविणारा कोणी न आढळल्यामुळे तो ज्या ज्या ठिकाणी जाई त्या ठिकाणी हातात एक मशाल घेऊन मिरवित असे. एके दिवशी एका शहराच्या चौरस्त्यावर त्याला एक मनुष्य भेटला. त्याने त्या ब्रह्मचार्याला त्याच्या त्या विक्षिप्त वर्तनाचे कारण विचारले. त्यावर तो ब्रह्मचारी म्हणाला, जग अंधकारमय व लोक भ्रांत आहेत.
त्यामुळे जितका प्रकाश करता येईल तितका करण्यासाठी मी ही मशाल बरोबर घेत असतो. त्याला जमलेल्या लोकात पाहिल्यावर भगवान बुद्धांनी हाक मारून विचारले, या मशालीने तू काय करीत आहेस? त्या ब्रह्मचार्याने उत्तर दिले, सर्व लोक अज्ञानाच्या अंधकारात चाचपडत असल्यामुळे त्यांना मार्ग दाखविण्यासाठी मी ही मशाल धारण केलेली आहे. नंतर तथागतांनी त्याला परत विचारले, खरोखर तू इतका विद्वान आहेस? धर्मग्रंथातील 4 विद्या म्हणजे शब्दविद्या, ज्योतिर्विद्या, राजविद्या आणि युद्धविद्या तू जाणतोस का? या विद्येशी आपण अपरिचित असल्याचे त्या ब्रह्मचार्याला कबूल करावे लागले. त्याने ती मशाल फेकून दिली. भगवान बुद्धांनी त्याला उद्देशून म्हटले, मनुष्य कितीही विद्वान असला तरी तो जर इतरांचा तिरस्कार करण्या इतका स्वतःला मोठा मानू लागला तर तो हातात मेणबत्ती धरलेला आंधळ्या माणसासारखा आहे. स्वतः आंधळा आहे आणि इतरांना तो काय प्रकाश दाखवणार? धम्म जेव्हा प्रज्ञेची आवश्यकता शिकवतो तेव्हा तो सदधम्मरूप पावतो. ब्राह्मण विद्या ही विद्या म्हणून महत्त्वाची मानित, म्हणून विद्वान असला आणि मग तो जरी सद्गुणी नसला तरी तो त्यास पूजार्ह मानित. ते म्हणत की राजाला स्वदेशी पूज्य मानतात, परंतु विद्या ही सर्वत्र पूजनीय समजली जाते. त्यांना सुचवायचे असे होते की विद्वान हा राजापेक्षाही थोर आहे. भगवान बुद्धांनी विद्या आणि प्रज्ञा यात भेद केला आहे. तो भेद म्हणजे ज्ञान आणि शहाणपणा यांच्यामधील भेद आहे. असेही कोणी म्हणेल की ब्राह्मण ही प्रज्ञा आणि विद्या यामध्ये भेद करत आहे. ते कदाचित खरेही असेल, परंतु भगवान बुद्धांची प्रज्ञा आणि ब्राह्मणांची प्रज्ञा यात महंतंतर आहे. अंगुत्तर निकायातील एका प्रवचनात भगवान बुद्धांनी हा भेद फार चांगल्या रीतीने स्पष्ट केलेला आहे. एका प्रसंगी तथागत राजगृहाजवळ वेळुवनात रामाच्या कलंगत निवासात उतरले होते. त्यावेळी मगधाचा एक मोठा अमात्य वर्षकार ब्राह्मण तथागतांना भेटण्यासाठी आला. आदराने तथागतांना अभिवादन केल्यावर तो त्याच्या समीप बसला आणि म्हणाला, श्रमण गौतमा, जेव्हा पुरुषाच्या अंगी 4 गुण असतात तेव्हा त्याला मोठा शहाणा आणि थोर मानतात. हे 4 गुण कोणते? पहिली गोष्ट म्हणजे तो विद्वान असला पाहिजे. म्हणजे कोणतेही वचन उच्चारता क्षणीच त्या वचनाचा तात्काळ अर्थ समजून त्याला तो सांगता आला पाहिजे. त्याशिवाय त्याची स्मरणशक्ती चांगली असली पाहिजे. पूर्वी घडलेल्या किंवा बोललेल्या गोष्टीचे स्मरण असले पाहिजे आणि करता आलेही पाहिजे. गृहस्थी माणसाच्या सर्व कर्तव्यात तो कुशल आणि तत्पर असला पाहिजे. कोणती कारणे योग्य आणि कोणती कारणे उचित हे ठरविण्यात तो तरबेज असला पाहिजे. श्रमण गौतमा, माणसाच्या ठिकाणी हे गुण असले की आम्ही त्याला श्रेष्ठ पुरुष समजतो. जर हे गुण गौतमांना प्रशंसनीय वाटत असतील तर याच गुणांच्या आधारे त्यांनी माझी प्रशंसाही करावी. उलटपक्षी त्यांच्या मते मी जर दोषास्पद असेल तर याच गुणांच्या आधारे त्यांनी मला दोष द्यावा. ब्राह्मणा, या गुणांच्या आधारे मी तुझी स्तुतीही करू शकत नाही किंवा तुला दोषही देऊ शकत नाही. तू सांगितलेस त्यापेक्षा अगदी वेगळे असे 4 गुण पुरुषांच्या अंगी असले तरच मी त्याला प्रज्ञावान मानतो. हे 4 गुण म्हणजे प्रथम असा गुणसंपन्न मनुष्य बहुजन हितरत आणि बहुजन सुखरत असला पाहिजे. स्वभावत रम्य आणि स्वभावतच लाभदायक आहे अशा आर्य मार्गाचे त्याने पुष्कळशा माणसांना अनुयायी बनविले असले पाहिजे. ज्या विचारांशी समरस होण्याचे तो ठरवतो त्या विचारांशी त्याला समरस होता आले पाहिजे. आणि ज्या विचारांना मनात स्थान द्यायचे नाही असे ठरवितो
त्या विचारांपासून त्याला दूर राहता आले पाहिजे. जे संकल्प तो मनात उत्पन्न व्हावे असे म्हणतो, जे संकल्प तो मनात उत्पन्न व्हावे असे म्हणतो ते त्याला मनात उत्पन्न करता आले पाहिजे, किंवा ते संकल्प मनातून काढण्याचे तो इच्छितो ते मनात उत्पन्न होणार नाहीत अशी खबरदारीही त्याला घेता आली पाहिजे. म्हणजे विचाराबाबतीत तो स्वतःच्या मनाचा पूर्ण अधिकारी असला पाहिजे. त्याप्रमाणेच लोकोत्तर विचाराशी निगडीत अशी जी 4 ध्याने ज्यात रममान होणे या जीवनातही सुखकर आहे ती त्याला स्वइच्छेने सहजपणे विनासायास साधता आली पाहिजे. तो जीवनाच्या संपूर्ण ज्ञानाने बंधनकारक अशा आसवांचा नाश करतो. अशा रीतीने चित्त विमुक्त करण्याचे ज्ञान प्राप्त करतो. प्रज्ञेमुळे लाभलेल्या या विमुक्तीचा तो इहजन्मी उपभोग घेतो. म्हणून हे ब्राह्मणा, नाही, तू सांगितलेल्या गुणदोषांच्या आधारे मी तुझी स्तुती करू शकत नाही अथवा तुला दोषही देऊ शकत नाही, परंतु मी सांगितलेले 4 गुण ज्याच्या ठिकाणी असतात त्याला मात्र मी प्रज्ञावान आणि थोर मनुष्य समजतो. श्रमण गौतमा, हे खरोखर आश्चर्य आहे. किती चांगल्या रीतीने तू हे सांगितले आहेस. मी स्वतः गौतमाच्या अंगी हे 4 गुण आहेत असे मानतो. तो बहुजनाच्या हितासाठी आणि सुखासाठी झटत असतो. तो त्यांना स्वभाववत सुंदर आहे आणि हितकारक आहे हे दाखविणाऱ्या आर्य मार्गात आणून सोडतो. खरोखर गौतम हा ज्या विचारावर आपले चित्त एकाग्र करावे असे ठरवितो त्यावर तो आपले चित्त एकाग्र करू शकतो. तो आपल्या विचारांचा स्वामी आहे. खरोखर गौतम हा इच्छेनुसार 4 ध्याने करू शकतो. खरोखर तो आसवनाशाने आपले अंतःकरण विमुक्त करू शकतो. ही विमुक्ती तो प्रज्ञेने साधतो आणि त्या स्थितीत तो सदैव राहतो. या ठिकाणी भगवान बुद्धांनी प्रज्ञा आणि ब्राह्मणांची प्रज्ञा यामधील भेद अगदी स्पष्ट शब्दात केलेला आहे. या ठिकाणी भगवान बुद्ध प्रज्ञेला अधिक महत्त्वाची का मानतात हे त्यांनी स्पष्ट केलेले आहे. धम्माला सदधम्मरूप प्राप्त व्हावयाला त्यांनी मैत्रीला उत्तेजन दिले पाहिजे. पहिले केवळ प्रज्ञा ही पुरेशी नसून तिच्या समवेत शीलही असले पाहिजे असे धम्म जेव्हा शिकवतो तेव्हाच तो सदधम्म पावतो. प्रज्ञा ही आवश्यक आहे, परंतु शील त्यापेक्षा अधिक आवश्यक आहे. शीलाशिवाय प्रज्ञा भयकारक आहे. केवळ प्रज्ञा ही भयकारक आहे. प्रज्ञा ही माणसाच्या हातातील तलवारीसारखी आहे. शीलवान माणसाच्या हाती दुसऱ्याला वाचविण्यासाठी तिचा उपयोग केला जाईल, परंतु शीलरहित माणसाच्या हातून तिचा उपयोग हत्या करण्यासाठी होईल. म्हणूनच शील हे प्रज्ञेपेक्षाही महत्त्वाचे आहे. प्रज्ञा हा विचारधम्म म्हणजे योग्य विचार करण्याची पद्धती, आणि शील हा आचारधम्म म्हणजे योग्य वागण्याची पद्धती. शीलाविषयी भगवान बुद्धांनी 5 मूलतत्वे सांगितलेली आहेत. पहिले जीवहत्येसंबंधी, दुसरे चोरीसंबंधी, तिसरे वैषयिक अनितीसंबंधी, चौथे खोटे बोलण्यासंबंधी आणि 5वे मद्यपानासंबंधी. आणि यापैकी प्रत्येक संबंधाने भगवान बुद्धांनी असे सांगितले आहे की हत्या करू नये, चोरी करू नये, खोटे बोलू नये, वैश्विक अनिती करू नये आणि मद्यपान करू नये. बुद्धाने प्रज्ञेपेक्षा शीलाला महत्त्व का दिले आहे याचे कारण स्पष्ट आहे. ज्ञानाचा उपयोग माणसाचा शीलावर अवलंबून आहे. शीलाशिवाय ज्ञान मूल्यहीन आहे असे ते एका ठिकाणी म्हणतात. दुसऱ्या ठिकाणी ते म्हणतात शील समान या जगात दुसरे काही नाही. शील हा प्रारंभ आणि शील हेच शेवट आहे. सर्व कल्याणाचे ते उगमस्थान आहे. हे सर्व चांगल्या अवस्थातील ती सर्वोत्तम अवस्था आहे. म्हणून आपले शील शुद्ध करा. जय भीम. नमो बुद्धाय.